हॅलो, वेलकम टू अर्थनीती. इकॉनॉमिक्स संदर्भात ज्यावेळेला आपण बॅच करतो किंवा एखादं बुक रीड करतो, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, फॅक्च्युअल डेटा, पाठांतर याच्यावर खूप जास्त भर देतो. ॲट द सेम टाईम सध्या एकूण कॉम्पिटिशन आणि स्पर्धा किंवा कट ऑफ बघता कन्सेप्ट फॅक्ट्स या सोबत करंट अपडेट्स हे पण करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला यामध्ये ही स्लाईड दिसत असेल. बेस इयर जे चेंज झालेले आहेत आणि त्या बेस इयरबद्दल, मग GDP बद्दल बेस इयर, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे महागाई टॉपिक संदर्भात बेस इयर, आणि ॲट द सेम टाईम इंडस्ट्री टॉपिक ज्यावेळेला आपण करू तेव्हा IIP या संदर्भातील बेस इयर. IIP म्हणजेच इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. असे 3 सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत. हे तुम्ही बुकमध्ये नोट्समध्ये अपडेट करून ठेवा, येणाऱ्या परीक्षेमध्ये कामाला येतील. इथं हा टॉपिक आहे महागाई, याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. हा टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न, याच्या रिलेटेड करंट अपडेटमध्ये प्रश्न येऊ शकतो. हा टॉपिक आहे इथं उद्योग, याच्या बाबत. ठीक आहे. सो असं का करायचं विथ PYQ. जस्ट रिसेंट म्हणजे हे एकच PYQ ना, याच्या आधी पण एक PYQ विचारलेला आहे. बेस इयर आधारभूत वर्षावर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत आणि त्यातही इथं हा प्रश्न तुम्हाला जस्ट रिसेंट विचारलेला आहे. आणि इथं तुम्ही जर इकॉनॉमिक्स गाईड बुक फॉलो करत असाल तर याच्यामध्ये हे आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक, त्याचं कव्हर पेज, असे सगळे बेस इयर एकत्रित दिलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह झाला. याच्यात आता अपडेट तुम्हाला इथं करायचं आहे, जे की 2022-23 हे BS इयर GDP संदर्भातील हे 22-23. आता इथं कन्झ्युमर प्राईस इंडेक्स हा प्रकार आहे. इथं राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे, GDP ही संकल्पना आपण विचारात घेतो, आणि हा आहे उद्योगाबाबतचा IIP. बघा आता ह्याच्यामध्येही आधी कुठलं होतं, CPIचं 2012 हे बेस इयर होतं. आता बदलून रिवाईज होऊन काय आलं, 2024. नेक्स्ट राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे, GDP मोजायचं आहे, त्यासाठी आधारभूत. आता मी तर कन्सेप्टकडे जात नाही, आपल्याला हा करंटच्या अँगलने इथं टच द्यायचा आहे. त्यासाठी वेगळा सेपरेट व्हिडिओ किंवा बॅच तुम्हाला बघावं लागेल. ही पूर्ण डेप्थ कन्सेप्टची काय, GDP काय, GNP, NDP. बरं, हे GDP मोजताना बेस इयरला GDP मोजला जातो, मग रिअल GDP, मग नॉमिनल GDP, मग ते फार मोठी सगळी कन्सेप्ट आहे. त्यामुळे इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या व्हिडिओमधून तुम्हाला करंट अपडेट ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या तुम्हाला नक्की मिळतील. सो 11-12 हे बेस इयर होतं आधी, आता किती झालं आहे, 22-23. सेम इकडं IIPचं 11-12च होतं, ते किती झालेलं आहे, 22-23. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण वाचतो आणि करंटमध्ये लक्षात ठेवतो की सर बेस इयर मला पाठ झालं. पण परीक्षेत तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो, हा आयोगाचा अँगल. इथं कुठलं बेस इयर विचारलं आहे आणि त्याच्या आधी कुठलं होतं किंवा त्याच्यानंतर कुठलं होतं असा सिक्वेन्स आहे. त्यामुळे प्रश्नाचा एरिया किंवा अँगल हा समजून घेऊन अभ्यास करा. नाही तर मग आत्ताच्या आत्ताच तुम्हाला बघा, जर प्रश्न फ्रेम केला, चला बेस इयर संदर्भात प्रश्न आला, एक तर तुम्हाला CPIचं सांगायचं आहे आणि GDPचं सांगायचं आहे आणि इकडं IIPचं सांगा. आधी कुठलं होतं पटकन सांगता येईल का, फास्ट. बरं, तिघांचे पण आत्ता बेस इयर कुठले आहेत. पहिला ऑप्शन येतो 21-22, दुसरा ऑप्शन येतो 2022-23, तिसरा ऑप्शन येतो 2023-24. 21-22, 22-23 आणि 23-24. मग असेच कन्फ्युजिंग ऑप्शन असतात. मी परत सांगतो, दिस इज कॉल्ड ॲज PYQ ॲनालिसिस. आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिकांचा नीट अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं, आपण अभ्यास तर करतो पण तिथे गेल्यानंतर व्हेरी क्लोज ऑप्शन आल्यामुळे फार 4ही ऑप्शन क्लोज टाकता आयोग आणि मग कन्फ्यूज होतं. सर करंट वाचलं होतं, माहिती होतं. म्हणजे इथं मला तुम्हाला हा लेक्चर्सचा जो काही पार्ट आहे हा घेताना फक्त मी करंट अपडेट सांगणार नाही, ह्याच्या आधी आलेले प्रश्न किंवा मग कसा प्रश्न येऊ शकतो, आयोग कसं कन्फ्यूज करू शकतं हे नीट लक्षात घ्या. हा त्या व्हिडिओचा मागचा मेन उद्देश आहे माझा. नाहीतर हे काय, हे टेलिग्रामला टाकलेलं आहे, हे जे नाही तुम्हाला ज्याला पाहिजे नाही, आपल्या अर्थनीतीचं टेलिग्राम चॅनल ज्या त्याची PDF किंवा इमेज तिथं पाहायला मिळेल. तुम्हाला व्यवस्थित सेव्ह करा, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. पण नुसतं एवढी इन्फॉर्मेशन देणं हा उद्देश नाही. हे तर टेलिग्राम टाकलंच आहे ना, तुम्ही पाठच कराल ना त्याच्याही सोबत. मग कन्फ्युजन काय तर बघा, 22-23 आहे का 23-24 आहे का 21-22 आहे, हे इथंच बघा. आधी 11-12, आता 22-23. सेम इकडं 11-12 आणि 22-23, म्हणजेच GDPचं आणि CPIचं सेम आहे. सॉरी, IIPचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आणि इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन काढताना दोन्हीमध्येही करंट अपडेट सेम आहेत. पण इकडं मात्र ज्यावेळेला तुम्ही CPIकडे याल तेव्हा मात्र इकडं 2012 हे वर्ष होतं आणि ते इकडं काय केलं आहे, 24 केलं आहे. म्हणजे डबल आपण म्हणू शकतो, 12च्या डबल 24 असं. पण शक्यतो असे लॉजिक ट्रिक्स काम करण्यापेक्षा नीट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि आता बायफर्गेशन करता येईल का, मग येणाऱ्या परीक्षेमध्ये क्लिअर कट करंटच्या अँगलनी CPIवर प्रश्न येईल, IIPवर प्रश्न येईल किंवा GDPवर प्रश्न येईल, त्याच्या बेस इयरच्या अपडेशनबद्दल. आणि राहिली गोष्ट पुढं
आता कधी कधी असं होतं, करंट ट्रिगर क्वेश्चन म्हणतो आपण त्याला, म्हणजे करंटमध्ये सध्या बेस इयर अपडेट झाल्यामुळं चर्चेत आहे हा इशू, पण आयोग 2-3 वाक्य टाकतं. एक तर तुम्हाला करंट काय बदल झाला हे तर विचारतंच, त्यासोबत मागे कुठं होतं, त्याच्या आधी काय होतं 11-12, त्याच्या आधी काय होतं 4-5. मग हे बेस इयरचा एवढा चार्ट आहे ना, हे पाठ करा, त्याच्यावरचे प्रश्न जाऊ देऊ नका. कारण ह्या प्रश्नावरून आपल्याला तेच लक्षात येतं, इथं हा आयोगाचा क्वेश्चन आहे की आपल्याला बेस इयर जे आहेत ते सगळेच पाठ करायचे आणि यासाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणजे इकॉनॉमिक्स गाईड बुक. आता याच्यातला जो काही डेटा आहे, जो न बदलणारा जवळपास 90% डेटा हा तसाच आहे. हे इथं जवळपास 90% डेटा. आता काय, जो 10% आहे तो करंट अपडेटेड मी असंच देत राहील, कारण तो सतत बदलत राहतो. ह्यासाठी मी प्रत्येक वेळेला नवीन नवीन पुस्तक घेण्यापेक्षा माझं म्हणणं इकॉनॉमिक्समध्ये जो बदल झाला तो आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला मिळेल. म्हणून हा सगळा कंटेंट बघण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या परीक्षेला येणाऱ्या अत्यंत उपयोगात काय आहे, एक प्रश्न जरी असा आला तर आपण कोर इकॉनॉमिक्स सगळं केलेलं असतं. हे अपडेट माहिती नसल्यामुळं काय होतं, प्रश्न चुकून जातो. विचार करा. सो मेजर अपडेट होतं, होप सो तुम्ही लिहून ठेवला याच्यामध्ये. हे सगळं आता CPI ह्याची बेसिक इन्फॉर्मेशन, उद्योगाबद्दलही हे IIP काय असतो दिलेलं आहे, या सगळ्या नोट्स आपल्या टेलिग्रामला उपलब्ध आहे. सो दिस इज ऑल अबाउट रिगार्डिंग करंट इकॉनॉमिक्स. असेच वेगवेगळे इश्यू करंट संदर्भातील तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळतील. म्हणून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक आणि तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून ठेवा. अजूनही कुठले नवीन नवीन जे येणारे इश्यू असतील तुम्हाला कोर इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे तेही मला मेन्शन करा, मी तेही यूट्यूब मार्फत घेईल. पण करंट इकॉनॉमिक्सची जी आपली सिरीज असेल इथून पुढे कंटिन्यू असेल, येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन प्री आणि मेन्स दोन्हीसाठी उपयुक्त असेल. सो नक्की टचमध्ये राहा. भेटूया परत नवीन एका करंट अपडेटसोबत. थँक्यू.